माझ्याबरोबर बोलण्यासाठी आहे मोहिल शेठ धुमाळ. मोहिल दादा नमस्कार. मोहिल दादा भरपूर मैदानं केली आहेत. हो. पण त्या मैदानामध्ये पायऱ्याच्या विषयापासून ती माणसं कशी आहेत खूप जवळून बघितले. हो पण सगळ्यात गोष्टीत खूप कामधंदे असतात. आता घरी गेल्याच्या नंतर ती वेगळी कामं चालू होतात. पण या धकाधकीच्या वातावरणात या बैलगाडी क्षेत्रामध्ये आत्ताचा ट्रेंड म्हणजे आत्ताचा जनरेशन घेऊन तुम्ही काय बोलताय? नाही, हा जो बैल पळतो त्याच्या मागे सगळी पाहतात. बरोबर. हे चांगला अनुभव आहे. बरोबर. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? कारण का खूप दिवसेंदिवस म्हणजे स्पर्धा तर होते, पण त्या स्पर्धेमध्ये कुठेतरी एक म्हणतात ना राजकारण ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. एक माणूस म्हणून, एक बैलगाडा मालक म्हणून काय म्हणताय तुम्ही? आता राजकारण खूप होतं, पण आपला बकासूर सगळ्यांना करून दाखवतो, सगळ्यांना उत्तर पण देतो. बरोबर. आजकाल आपण बघतोय बकासूर असला तर त्या मैदानाला खूप रंगत येते. हो. पण त्या रंगतीमागे काय ती मेहनत असते. आपण मुलाखतीमध्ये भरपूर बोललो आहे. म्हणजे सकाळच्या 4-5 वाजता उठून म्हशीच्या धाराबिरा काढण्यापासून ते बैल मैदानात आणण्यापर्यंत. हो. काय सांगू शकता ह्या गोष्टीबद्दल? नाही, आता इथून सुद्धा आपण मैदान झाल्यावरती आम्हाला 2 तरी वाजतात घरी जायला. बरोबर. 2 वाजता जाऊन परत बैलाला खायला प्यायला टाकून झोपायला 3-3:30 वाजतात. ओके. आणि 3-3:30 वाजता झोपून बी परत सकाळी 5 वाजता उठून धारा काढायला लागतात. बरोबर. मोहिल, बैल तर काम करतोय, पण त्याचबरोबर आपण बघतोय ऐश्वर्य सगळ्या गोष्टी, पण त्याच्यामागे जी मेहनत आहे ती कोणाला दिसत नाही. सुंदर बकासूर फॅन क्लब महाराष्ट्र राज्य आणि त्याचबरोबर जो तू मित्र परिवार जमवला आहे. आज आपण सोशल मीडियाच्या प्रत्येका पेजवर बघतोय किती फॅन्स क्लब आहे, किती हे आहे. काय वाटतं तुला? कारण का हे प्रेम आणि हे सुख पुन्हा नाही. काय बोल? बैल महाराष्ट्राचा आहे. मी इथून मागं पण बोललो ना आता पण बोलतो की बैल सगळ्यांचा आहे. यस. बकासूर बैल फक्त एकटाचा नाही आहे की सगळ्यांचा आहे. त्यामुळे त्याच्या मागं फॅन फॉलोअर्स खूप मोठे आहे. बरोबर. खूप वाद प्रतिवाद होतात कधी कधी. खूप म्हणजे एक म्हणतात ना खूप जबाबदारी असल्यामुळे ना कधी कधी लोकांना रिस्पॉन्स. आपण मागच्या मुलाखतीमध्ये तो विषय घेतलेला. काय सांगू शकतो ह्या सगळ्यांना? कारण का हे कसं असतं, जो माणूस कंटिन्यू त्या कामामध्ये असतो त्याला प्रसिद्धीची कधी आवश्यकता नसते. आमचा पराभव झाला काय आणि विजय झाला काय आम्ही कुणाला बोलायला जात नाही का आम्ही काय करत नाही. बरोबर. पराभव झाला तरी बैल त्यांना उत्तर देतो आणि विजय झाला तरी बैलच त्यांना उत्तर देतो. सगळ्या गोष्टी हार जीत असते. आज हारला उद्या जिंकणार. यस. अजून एक शब्द आहे की तो पब्लिक किंग आहे. तो कडाने पळून पण 1 नंबर करणार आहे. हो. मोहिल, तुला खूप विश्वास आहे. तुझ्या विश्वासापेक्षा या महाराष्ट्राला खूप विश्वास आहे त्या महादेवाच्या नंदीवरती. आणि तू गोवंश वाढवतोय घरामध्ये फार म्हशीपासून. आता तू नवीन खरेदी पण केली आहेस. काय बोलतोय ह्या महाराष्ट्राच्या जनतेला, एक बकासूर प्रेमींना तू काय सांगू शकतो ह्या सगळ्या गोष्टीबद्दल? बारीकपणापासून जन्म झाल्यापासून आजोबांक आहे, मामांच्या वडिला का म्हशी आहे आणि मी जन्मल्यापासून इकडं मामाकच राहतो. त्यामुळं आपल्याला त्यातलं सगळं कळतं आणि आपण त्याच गोष्टीत जास्त इंटरेस्ट आहे आपल्याला. बरोबर. अजून एक गोष्ट आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतोय. आज गाडी आहे, आज सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुझं राहणीमान पण आता काय म्हणतात एक तसं राहावं लागतं प्रतिष्ठित लोकांमध्ये. काय म्हणतो? कारण का हे सगळं त्यांनी दिले. मी फक्त बकासूरच्या जीवावरती सगळं चाललंय आपलं. काय बोलतो त्याबद्दल? तुझे शब्द काय? म्हणजे तू प्रत्येका मुलाखतीमध्ये असतो, तू महाराष्ट्राचा आहे, पण एक म्हणतात ना की हे मी नाही, हे त्याचं ऐश्वर्य आहे सगळं. आत्ता जे सगळं आहे गाडी टेम्पो सगळं काय आत्ता ओळख सगळं बकासूरमुळे. या बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप वाद प्रतिवाद कशा बाबतीत होतात तर आपण यूट्यूब सोशल मीडिया आज एवढं स्ट्रॉंग झालं आहे. आज अनोळखी व्यक्ती त्या कमेंटच्या द्वारे बोलत असतो. आपण जास्त कोणासंग विवाद घालतच नाही. पहिली गोष्ट आपला पराभव झाला, आपला बैल डायरेक्ट टेम्पोत भरायचं आणि घर गाठायचं. पुढल्या मैदानात येऊन उत्तर द्यायचं. बरोबर. कधी कधी तुला असं वाटत नाही की आपण बोलायचं नाही, हा बैल बोलतो? आता तू ह्या प्रश्नामध्ये नाही, आपण कधी बोलतच नाही. आता बी सांगतो, पराभव झाला बकासूरने सेमीला जरी मार खाल्ला तर बैल तिवून सोडणे, इथं आणून बांधणे, पाणी करणे आणि बैल डायरेक्ट टेम्पोत भरून घर गाठणे. बरोबर. पुढल्या मैदानात नियोजन करून येणे आणि उत्तर बैलच देणार. ओके. मला जरा घरात सांग ना, घरात आता सध्या कोण कोण? कारण का बकासूरची
त्या घरामध्ये पण वाट बघणारी सगळी लोक आहेत? आणि सगळे आजोबा आहे, आजी आहे, मामा आहे, हा. मम्मी पप्पा आहे, हा. सगळी वाट बघतात की बकासूर कधी येतोय घरी लवकर. नाही वराडले, नाचले, मुलाखती दिले, आता गट पण गावत नाही. अच्छा. आणि जे वासराने गाडी मारली हां. त्या वासराला आमच्या वासराने मारला सेमीला. साम्राज्याने त्या दिवशी येस सेमीला मारला. येस येस बैलाव गाडी नाही मारली, वासराव गाडी मारली. येस परत म्हणले असते की बैल बैल घालून मारले, येस येस तो दुस्सा आहे. येस आमचा साम्राज्य बी दुस्सा आहे. येस. नाथ साहेबांचा लय आशीर्वाद आहे. दे- मी असं ऐकलंय की मस्कोबाला जेव्हा जातोस अक्षरशः म्हणजे ते मंदिर तिकडचे वातावरण अक्षरशः तो महादेवाच्या नंदीला तू त्याची भेट घडून आणतोस. हो, मी त्या रूटला गेले की मंदिरात जातो. पहिली गोष्ट आपण कुठल्या नंदीला नाव ठेवत नाही. प्रत्येक नंदी जो पळतो तो महादेवाचा नंदी असतो. आणि जे बकासूरची गाडी मारल्यावरती वराटतात त्यांना बकासूर परत उत्तर देतो आणि ते अनुभवतात बी येस येस की काय होतं आणि काय नाही. कारण का तो महादेवाचा नंदी आहे, तुमचा बी महादेवाचा नंदी आहे. बरोबर. काहीतरी कारण असतं त्याचा पराभव झाला म्हणून तुम्ही ओरडले, नाचले, त्याच्यावरती टीका केल्या, ते बरोबर नाही ते ना. बरोबर नाही. आता आमचा बी पराभव होते पण आम्ही कुणाला शब्दाने बोलत नाही की तुमच्यामुळं आमचा पराभव झाला, की तुम्ही असं केलं तसं केलं. आम्ही डायरेक्ट येतून बैल घरी भरून जातो. तुझ्याबरोबर जेव्हा म्हणजे साळुंखे मध्ये आपला वैभव असतो हो. खरं म्हणजे तुम्ही लहानाचे मोठे एकत्रच झालात हम्म. भाऊ म्हणून म्हणजे तुमचे मामा पण ते सगळे काय कारण का म्हणजे हे नाही. तुझं एकट्याचं काम नाही. बारीकपणापासूनच आम्ही सोबत ते वैभव मी म्हणजे त्याला गाडवण्यात सगळ्यांचं मित्र आहे, साईल आहे, सगळे पहिली बैल होती जी पोरं होती ना सगळी, त्यांचं सगळ्यांचं यश आहे त्याच्या मागे गाडवण्यात, त्याला शिकवण्यात. एकट्याचं काम होत नाही की मित्रांची साथ लागते त्यासाठी. माझा आता शेवटचा एकदम मला एक सांग की आतापर्यंत बकासूरला जेवढी लोक येतात बघायला आणि प्रेमाने तुझ्याबरोबर ती लहान लहान मुलं असू दे, ती मोठी ज्येष्ठ मंडळी असू दे, खूप आदर भावनेने तुझ्याकडे येतात. तुझ्याबरोबर ती सगळी मित्र फोटो बिटो पण काढत असतात. हो, हे तुझ्या आयुष्यामध्ये असं होतं की ह्यांनी माझं नाव केलं आहे आणि आज मी आहे महाराष्ट्राला तुमच्यासाठी. माहिती नव्हतं मोहिल धुमाळ कोण आहे, ते फक्त बकासूरमुळे कळलं महाराष्ट्राला मोहिल धुमाळ कोण आहे. बरोबर. खरं खरं. त्याचे खूप मोठे उपकार आहे. येस म्हणजे जी इच्छा होती बारीकपणापासूनची ती त्यांनी पूर्ण करून दिली. बरोबर. मोहिल माझ्या प्रश्नांची मालिका थांबवतो आणि का उत्तर ह्या महादेवाच्या नंदीने जागतिक स्तरावर अजून मी तर आपण सगळे वाट बघतोय की खरं मध्येच आता तो एक विषय झालेला आहे की तुला आम्ही बाहेर गाऊन मी ऐकलं की तुला बाहेर गाऊन पण फोन बिन येत असतील. लय लांबून 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 फोन फोन येतात. येतात. महाराष्ट्रातून, महाराष्ट्राबाहेरून बी फोन लंडन, येतात. अमेरिका, जपान, इथून तिथून सगळीकडून येतात. बघितलं. ओके, तर धन्यवाद होईल तू मुलाखत दिल्याबद्दल आणि का ह्या बकासूरचा आशीर्वाद, ह्या महादेवांच्या नंदीचा आशीर्वाद तुझ्यावर सदैव राहावा.